नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी माझ्या गावाकडच्या जागेमध्ये आलेलो आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. मार्चचा महिना आहे. पानगळ झालेले दिसते आपल्याला या ठिकाणी. तिथे समोर काटेसावर पण फुले, सुंदर अशी लाल रंगाची फुलं दिसत आहेत. आणि या ठिकाणी दोन जे मळे आहेत, इथे आपण यंदाच्या वर्षी भाताची लागवड करायची. त्या ठिकाणी समोर आपण बोरवेल पण पाडून ठेवले, पण अजून काय मोटर लावली नाही त्याच्यावरती. आणि ती एक मळी आणि एक दुसरी मळी, अशा दोन्ही मळ्यामध्ये यंदाच्या वर्षी आपण भाताची लागवड करणार आहे. हे समोर जे रान दिसतंय ते पण आता साफ करून, म्हणजे जी रानटी झाडं आहेत ती तशीच ठेवायची आहेत आणि इतर सगळं रान आहे ते साफ करून आपल्याला या ठिकाणी पुन्हा काजू लागवड किंवा आंबा लागवड ती सुद्धा करायची. हे पहा मित्रांनो, किती सुंदर रान फुलं फुललेली दिसत आहेत पांढऱ्या रंगाची. कोकण प्रत्येक ऋतूमध्ये एक नवीन रूप घेऊन येत असतं. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, प्रत्येक ऋतूची एक स्वतःची अशी एक खास वैशिष्ट्ये असतात. तर या उन्हाळ्यातला हा जो बहर आहे हा सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण निसर्गाची एक देणगी आपल्याला म्हणायला लागेल. कारण ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत ह्या औषधी वनस्पती आहेत. तर समोर दिसते ही वनस्पती आहे कुडा. पोटाच्या आजारावर अतिशय गुणकारी असलेली वनस्पती आहे. लोकांना वाटतं की रान फुलांचा जो सीझन असतो तो फक्त पावसाळा किंवा त्यानंतर मर्यादित असतो, तर तसं नाही आहे. आता उन्हाळ्याचं सीझन आहे तरी सुद्धा आपल्याला इथे रान फुलं फुललेली दिसत आहेत. तर मित्रांनो, शहरात किती जरी आपण कामानिमित्ताने राहिलो तरी शहरामध्ये काय मन रमत नाही आणि आपली पावलं आपसूकपणे गावाकडे वळतात. गावाकडच्या हवेमधील जो एक आल्हाददायक हे वातावरण आहे, मुक्त श्वास घेण्यासाठी इथे शुद्ध हवा आहे, ती आपल्याला अन्यत्र कुठेच मिळू शकत नाही. त्यामुळे गावी आपण रिफ्रेश होण्यासाठी येतो, नवीन ऊर्जा घेतो येते आणि पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी ती ऊर्जा वापरतो. तर रिचार्ज होण्यासाठी सतत गावाकडे येणं फार आवश्यक आहे. गावाला विसरता कामा नये. आणि आता लोकांमध्ये ती जाणीव आहे. किती जरी व्यक्ती आपल्या कामाच्या निमित्ताने देशी परदेशी असला तरी कोकणातल्या आपल्या गावी आराम करण्यासाठी, येथील ऊर्जा घेण्यासाठी हा येतोच येतो. मित्रांनो, आपण आपल्या बागेमध्ये ऑलरेडी इथे काजूची झाडं काही लावून ठेवलेली आहेत आणि अजून यावर्षी प्लॅनिंग आहे की काजूची झाडं लावायची आहेत आपल्याला आणि काही आंब्याची झाडं. त्याचबरोबर या बागेच्या कंपाऊंडने पूर्णपणे आपण बांबूची लागवडसुद्धा करणार आहोत. बांबू ज्याला की ग्रीन गोल्ड म्हणतात, तर त्या बांबूची लागवडसुद्धा आपल्याला करायची आहे. तसेच या ठिकाणी हे पहा, आपण रक्तचंदन पण लावलं आहे आपल्या जागेमध्ये. अतिशय मोलाची अशी वनस्पती आहे, औषधी वनस्पती आहे. आणि या ठिकाणी त्या बाटल्या अशा ह्या प्लास्टिकच्या उलट्या पुरवून ठेवल्यात. ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत, जेणेकरून या झाडांना उन्हाळ्याची जी झळ आहे ती कमी लागेल आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही झाडं तग धरून राहतील. मूळतः ही झाडं ॲक्च्युली उष्ण प्रदेशातील आहेत, कोकणामध्ये फारशी आढळत नाही. तरीसुद्धा एक प्रयोग करून आपण पाहिलं आहे. एक 7-8 झाडं लावलेली आहेत. त्या ठिकाणी ही काटेरी वनस्पती पहा, याला कोचा असं म्हणतात गावातल्या भाषेत. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जबरदस्त काटा लागतो याचा. तर मित्रांनो, या आमच्या जागेची छोटीशी टूर तुम्हाला दाखवली आणि पुन्हा या ठिकाणी ज्या काही नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज घडणार आहेत आणि आपल्याला ही जागा डेव्हलप करायची, इको टुरिझमच्या अँगलने सुद्धा कसा विकास करता येईल ह्या जागेचा, हे सुद्धा बघायचं आहे. 1 एकरच प्लॉट आहे, जास्त मोठा प्लॉट नाही आहे, पण यामध्ये सस्टेनेबल वेने जे काही मला करता येईल आणि माझ्या स्वतःसाठी एक आत्मिक समाधानासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आणि तो मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर करणारच आहे आणि तुम्हालासुद्धा तो पाहायला नक्की आवडेल. त्यामुळे ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि निसर्गयात्री आशिष लाड या चॅनलला तुम्ही सपोर्ट कराल अशी मी आशा व्यक्त करतो.